करायचं असेल ना तर विषय बा. मग मी डायरेक्ट चॅटिंग मध्ये बिझी असतो 12 महिने 12 तास 12 दिवस. काय रे देवा प्रसाद मंदिर में मिलता है गराज में नहीं. कुतऱ्या साला देख के नंबर डायल कर बेवकूफ साले. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मागचा चॅनल होता ना तर काही कारणाने कॉपीराईट पडलाय आणि ती सोडून गेलाय, त्यामुळे आम्ही दुसरा चॅनल काढलाय. तर ह्या चॅनलवर आहे ना कोण नवीन असेल खपाखप सबस्क्राईब करून टाका. तर आज आम्ही एक नाही एक्सपेरिमेंट करणार आहे. एक्सपेरिमेंट म्हणण्यापेक्षा ब्लॉग टाईपच आहे, पण एक्सपेरिमेंट आहे. तर ते तिकड वामून आहेत का आपण लहानपणी खात त्याचे एक नाही आपण जाळून बघणार नाही का, डायरेक्ट सगळं जाळून बघणार आहे. आणि लहान मुलं जर कोण बघत असेल ना ब्लॉग त्यांनी शेवटपर्यंत बघा. भाऊंना तुम्हाला दाखवतो इतकं ते शरीरासाठी हानिकारक आहे ना. त्यात प्लॅस्टिक आहे का काय आहे ते आपण डायरेक्ट जाळूनच बघणार आहे. आणि एक दोन नाही तर अख्खे पुढे जाळणार आहे. तर कोण ब्लॉकमध्ये असेल त्यांनी शेवटपर्यंत या नाही का, सगळं बघा, कमेंट विमेंट करा. आणि इथनं पुढं ब्लॉग किंवा एक्सपेरिमेंट होत राहणार आहेत. हा नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करून टाका. तर चला पुढं जाऊयात. तर भाऊंना डायरेक्ट पुढे आणलेत. गौरव भैया तिकडे या, डायरेक्ट पब्लिकला पुढे दाखवा कसा विषय. पुढे एक सुद्धा नाही, दोन आहे. हा लावा दाखवा, डायरेक्ट जाळून टाकणार आहे आम्ही. आणि ते बी रात्रीचं कोणच नाही. आता तुम्हाला सांगू का कमीत कमी किती वाजलेत दाखव जर किती वाजलेत पब्लिकला. जवळजवळ किती रे आता 11:15 वाजता. डायरेक्ट 11:15 वाजता. ह्या टायमिंगला लोक झोपतात आणि आम्ही झोपत नाही, डायरेक्ट एक्सपेरिमेंट करतो. हा सुट्टीच नाही. तर चला भाऊंनो डायरेक्ट जाळून बघूया. माझ्यासोबत सगळ्या विषय डायरेक्ट मी आहेत माझ्याबरोबर. हो काय बघा पब्लिक कसा आहे. गौरव साळके आणि का येऊ मी डायरेक्ट आमचा कॅमेरामॅन आणि मी. तर चाललोय आपण डायरेक्ट एक्सपेरिमेंट कडे. डायरेक्ट पिटून बघणार आहे, विषय होणार आहे. तर चला भाऊंना आपण चाललोय पुढं. हा कसा विषय डायरेक्ट करायचा असेल ना तो विषय बा. मग मी डायरेक्ट चॅटिंग मध्ये बिझी असतो 12 महिने 12 तास 12 दिवस. तर चला डायरेक्ट पिटून बघायचं आपल्याला काय विषय असतो. सगळा अंधार आहे, अंधार सगळा, काही विषय नाही, उजेड नाही, काय नाही. आता सगळा अंधार आहे इकडे. कसं आहे सगळा अंधार आहे. तर चला डायरेक्ट जाळून बघायचं, खाकाना करून बघायचं. इतक्या अंधाराचा काय होतंय विषय. बसा 10:30 वाजून गेलेत. बार लागते आधी वाढो नंतर एक मिनिट डायरेक्ट जाळायची सुट्टीत नाही अर्धा की. बावन्न जळतंय का नाही गौरव भाई असं जळतोय. असं नसतं जळत, असं जळतंय त्याला म्हणा त्यामुळे आग लागते. आंबादार कसा विषय टॉपचा विषय डायरेक्ट. शेकाय शेकाय आम्ही कर पण तर भावांनो डायरेक्ट बांबू जाळून टाकलाय. अरे चॅटिंग बंद बाहेर निघतील. तर चला हे बघू शकता तुम्ही डायरेक्ट सगळं जाळून टाकलंय. अजून जळते. गौरव भैया डायरेक्ट चिकुटी चालली, काही विषय नाही. तर भावांनो डायरेक्ट कंटिन्यू राहा, अजून आपल्याला जो बांबू जाळायचे. तर चला भावांना बघू शकता तुम्ही नाही का कसलं जळले. हे बघ किती हानिकारक आहे. अजून आपल्याकडे विषय भरपूर आहे डायरेक्ट. तर नाही का हे खात बीत नका जाऊ. हे बघताय ना तुम्हीच. आता एक खाल्लाय पोटात कस तरी व्हायला लागले हे बघून. कसा विषय चला एका गाडीत एवढं भेटले.
यात वाटल्या टाकल्यावर शिकुटी होईल डायरेक्ट. फ्रंटला आहे का नाही बॅनर फोटो. तर भावांनो शेवटी नाही का हे सगळं जळलंय. तर तुम्ही बघू शकता कसं जळलंय ते काय झालंय. हे बघा किती हानिकारक आहे तुम्ही पण बघू शकता नाही का. आताशी सगळं जळलंय ते 1-2 मिनिटात. आणि ते एका गाडीत पेटले. म्हणजे तुम्ही विचार करा ती पेट धरण्याची क्षमता तरी किती असेल त्यात. तर तसलं काय खात नका जाऊ. तर हे बघा कसं सिरियस झाले ते. नाही का ह्यांनी पण एक खाल्ल्याला. हे बघा हे कायम चॅटिंगमध्ये व्यस्त असतं. तर बघा अजून भावांनो नाही का अजून ते गार होते. थंड मिंड करून सगळं दाखवणार तुम्हाला. कापसाचा एअर तयार केला शेवटी पेटले सगळे इजले. बघा कसं आहे प्लॅस्टिकचा विषय सगळा. हे बसले काय सगळा विषय झालाय डायरेक्ट. प्लॅस्टिकच निघले. तर बघा नाही कोण खात असेल तर खाऊ नका. माझं काय तुम्ही खावा. मला बघायचं फक्त एक्सपेरिमेंट करतोय मी. तर नाही का सगळा विषय झालाय चुरमुरा झालाय. सगळा प्लॅस्टिकचा विषय झालाय. तर नाही का खात नका जाऊ एवढंच म्हणणार आहे. तर चला आपण अजून पुढं ब्लॉककडे वळू. अशा तऱ्हेने आपला एवढाच ब्लॉक होता. तर नाही का असे जे एक्सपेरिमेंट किंवा ब्लॉग जर तुम्हाला पाहिजे असतील तर डायरेक्ट सबस्क्राईब करा. तिथनं पुढं असंच काही ना काहीतरी युनिक काही पण बघायला भेटणार. पण भेटणार आहे तुम्हाला दर 7 दिवसाला 2 ब्लॉक असणारे किंवा 1 ब्लॉक असणारे. नुसता टाकत राहणार आहे. तर चला भाऊंनो आजच्यापुरतं एवढंच. आणि शेवट तुम्ही बघा अजून सुद्धा बघा ते नाही का ते बॉबी बिबी खाल्ल्यावर काय होतं हो का. हे बघा अजून सुद्धा आहे असंच येते किती जळले बघा. तर नाही का तर तुम्ही खात असताल ते तिखट बांबू किंवा काय वगैरे तर ते नखात जाऊ माझं हेच म्हणायचं. फक्त एक्सपेरिमेंट बाबा नाही ह्याच्यापेक्षा अजून आपल्याला लय काय जाळून बघायचे लय काय एक्सपेरिमेंट करून बघायचे. तर एवढंच होतं आजच्या पुरतं. तर चला बाबांनो भेटू पुढल्या भागात पुढल्या ब्लॉगमध्ये. तर चला.